हॅलो नमस्कार, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. मला माहिती की खूप दिवसानंतर मी हे शूट करते, पण त्याचंही खूप मोठं कारण आहे. कारण मी इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आणि जवळजवळ त्याला 1.7 मिलियन इतका त्याचा व्ह्यूज गेला. इतकी छान रीच आली आहे म्हणून मला वाटलं, आणि त्याच्यावर मला खूप सारे कमेंट्स आले, तर त्याचंच मी आज सॉल्युशन म्हणून मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सेव्ह आणि सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओचा टॉपिक असा होता की प्युअर सिल्क किंवा सेमी सिल्क किंवा आपल्या साध्या नॉर्मल साड्याही आपण कशा वॉश करू शकतो किंवा ड्राय क्लीनला देणं आपल्याला तर पॉसिबल होत नाही, आणि प्रत्येक साडी देणं तर हे तर बिलकुल पॉसिबल होत नाही. म्हणून घरच्या घरी आपण ड्राय क्लीन कसं करावं ह्याची मी व्हिडिओ त्यावर टाकली, आणि भरभराटून तुम्ही प्रेम लुटल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर त्यावर खूप सारे मला कमेंट्स आले की ताई, रिठा असतो काय, किंवा रिठाचा वापर आपण कसा करू शकतो, किंवा रिठाच्या ऐवजी तू डिटर्जंट यूज का करत नाही, किंवा रिठाच्या ऐवजी तू शॅम्पू का यूज करत नाही, किंवा रिठा मिळतो कुठे, कसा असतो, अशा भरभरून कमेंट तुम्ही केल्या. तर त्याचंच आज मी समाधान म्हणून हा मोठा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा एकदा त्यात सर्वात पहिले सगळ्यांनी मला क्वेश्चन केला की रिठा असतो काय. आता रिठा भरपूर जणांना माहिती आहे की रिठा असतो काय, पण मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आले आहे. कारण माझा जो रिठा होता तो पूर्ण संपला आहे आणि ही मी नवीन पाऊच घेऊन आले. तर रिठा असा काही दिसतो, जो आपले जे बोरं असतात ना छोटे छोटे, ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, की जे बोरं असतात ना अगदी त्याच्यासारखा हा रिठा दिसतो. फोटोही लावेल की ॲक्च्युअलमध्ये तो दिसतो कसा. आता तुम्हाला व्हिडिओत किती दिसतोय काय दिसतो मला तर माहीत नाही, पण अशा प्रकारचा तो रिठा असतो. बरं, आता हे बोरासारखं फळ आहे तर याचं फेस कसा होणार, तर त्याचंही मी उत्तर सांगते की हे नैसर्गिक साबण आहे. आता आपल्या वेळेस खूप सारे साबण आहेत. आपण केस धुण्यासाठी वेगळा साबण, वेगळा शॅम्पू, अंग धुण्यासाठी वेगळा शॅम्पू, कपड्यांसाठी वेगळा शॅम्पू, पण जी आपली आई होती तिच्यासाठी फक्त एकच शॅम्पू, ज्याने ती डोकंही साफ करायची आणि पूर्ण बॉडीही. पण जी आपली आजी होती तिचं अगदी वेगळं होतं. ती ह्या साबणानेच म्हणजे हे जे रिठा आहे, मी तुम्हाला आता जो रिठा दाखवला हाच वापरून ती डोकंही वॉश करायची, म्हणजे केसही वॉश करायची, आणि अंगासाठीही ते यूज करायचे, आणि प्लस कपड्यांसाठीही ती लोक ही साबण यूज करायचे. आता ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा, ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. याला इंग्लिशमध्ये सोप नटही म्हणतात किंवा सोप बेरी असंही म्हणू शकतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की त्याच्यामध्ये मग साबण हे बोरासारखं फळ आहे, मग याचा फेस का होतो, तर फेस याच्यासाठी होतो की त्याच्यामध्ये सॅपोनिन नावाचं एक द्रव्य असतं, त्याच्यामुळे याचा फेस होतो. हे बोरं तुम्ही कुठे, म्हणजे हा जो रिठा आहे हा तुम्ही कुठल्याही पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवा आणि त्याच्यानंतर त्याचा खूप छान फेस होतो. हाताला असं स्प्रेड केलं की छान असा फेस त्याचा तयार होतो. म्हणून याला नैसर्गिक साबण किंवा आयुर्वेदिक साबण असंही म्हणतात. प्रश्न दुसरा होता की हे अजून कशासाठी आपण वापरू शकतो, तर आपण आता कालच्या, तुम्ही जर ती रील बघितली नसेल तर जाऊन बघा, पण जर ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी, की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण साडी धुण्यासाठी तो यूज केला, पण याच्या व्यतिरिक्त आपण केसांसाठीही तो यूज करू शकतो. फक्त त्यात एक कंडिशन आहे की तसाच अप्लाय करायचा नाही. त्याच्यासोबत तुम्ही आवळा किंवा शिकेखाई असे तुम्ही त्यात मिक्स करून जर तुम्ही लावलं तर छान असं कंडिशनरसुद्धा आपल्या केसांना मिळतं, आणि छान असा आयुर्वेदिक शॅम्पू ज्याच्यामध्ये 0% तुम्हाला केमिकल भेटतं. अजून कशासाठी वापरू शकतो, तर आपण कपडे धुण्यासाठी तर बघितलंच, केसांसाठी तर बघितलंच, अजून एक आहे तो म्हणजे दागिने धुण्यासाठी. आता दागिने तर आपण मोस्टली धुवत नाही, पण तरीसुद्धा खूपच जास्त काळवंडलेले आपले दागिने असते, चांदी किंवा सोनं, त्यावरही तुम्ही वापरू शकता. जेंटल क्लीन होतं डिटर्जंटच्या ऐवजी, किंवा आपण शॅम्पू अजून काय केमिकल असतं त्याच्याऐवजी जर आपण रिठा यूज केला ना, तर आयुर्वेदिक आणि घरच्या घरी छान असं सुंदर असं क्लीन आपलं होऊन जाऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना कुठल्याच प्रकारचं केमिकल शॅम्पू, सोप, फेस वॉश असं त्यांना यूज करायचं नसेल, त्यांनीही हा रिठा तुम्ही वापरू शकता. कारण एकदम जेंटल क्लीन असतो. किंवा आपण कुठलाही शॅम्पू, कुठलाही फेस वॉश जर आपण आपल्या चेहऱ्याला लावला तर पिंपल्स किंवा स्पॉट किंवा आपली स्किन खराब होण्याची शक्यता असते, तेव्हा आपण काय करायचं, हा रिठा यूज करायचा. एकच रिठा आपल्याला पुरेसा असतो पूर्ण दिवसभरात. आता दिवसभरात आपण किती वेळा फेस वॉश करतो, एकदा सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री, जेव्हा आपण नाईट स्किन केअर रुटीन जेव्हा करतो तेव्हा.
म्हणजे असं 4 टाईम तुम्हाला एक रिठा आरामात जातो. आता भरपूर अशा कमेंट होत्या की ताई तू याच्याऐवजी डिटर्जंट का यूज नाही केलं, तू याच्याऐवजी शॅम्पू का यूज नाही केलं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, डिटर्जंट आणि शॅम्पूमध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण त्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल हे असणार म्हणजे असणार. पण हा आणि आपल्याला एखादी साडी, आता प्युअर सिल्क साडी आणि तुम्हाला एकदम जेंटल क्लीन करायचे, त्याच्यावरची जी लेस किंवा ज्याचं तुम्हाला बॉर्डर असते खूप जास्त हेवी असते, चमकणारी असते, तिला जर आपण जर जेंटल क्लीन करणार आहे तर ती तुम्ही वारंवार धुतली तरीसुद्धा तिला काहीही इफेक्ट होणार नाही. म्हणून मी हा रिठा यूज केला. दुसरी गोष्ट, जर तुम्ही डिटर्जंटनी जर साडी वॉश केली, एकदा छान दिसेल, दोनदा छान दिसेल, तीनदाही छान दिसेल, पण चौथ्यांदा त्या साडीची जी चमक आहे, जी ओरिजिनॅलिटी आहे, जी नवीन साडीचा जी जरी असते आपल्या साडीला, तिचा जो ओरिजिनॅलिटी किंवा तिची जी चमक म्हणा, ती एकदम अशी हळूहळू हळूहळू फिक्की पडत जाते आणि आपली हळूहळू जुनाट वाटायला लागते. म्हणून ही ट्रिक यूज केली तर आपली साडी वारंवार तर आपण धुवत नाही. साड्या कोण घालता हल्ली? कोणीच घालत नाही. खूप कधीतरी एखाद्या प्रोग्रामसाठी असं आपण साडी यूज करतो, राईट. जर तेव्हा जर आपण यूज केली, तेव्हा जर आपण वापरली तर खूप कमी आपण साडी वॉश करतो किंवा खूप कमी वेळा आपण साडी घालतो, खूप कमी वेळा आपण ती वॉश करतो. पण जेव्हा केव्हा वॉश करू तेव्हा हे अशा जंटल पद्धतीने जर आपण वॉश केलं तर मला नाही वाटत की कोणाचीही साडी, नवीन असो जुनी असो कशी असो, ती म्हणजे लॉंग टाईमसाठी ते आपल्यासोबत राहील. प्रश्न चौथा होता की उन्हात साडी नका वाळत टाकू. एकदम बरोबर. माझ्या बाल्कनीमध्ये ऊन बिलकुल येत नाही, बिलकुल नाही, कारण माझ्या बाल्कनीच्याच साईडला खूप मोठी झाडं आहेत, म्हणून तिथे ऊन येण्याचं शक्यता म्हणजे खूप कमी असेल. जेव्हा मी ती साडी वॉश केली तेव्हा 10 वाजलेले होते, कवळं ऊन होतं. त्यात वरतून झाडांची सावली प्लस ऊन असं असतं. म्हणजे गावाकडे कसं असतं, अंगणामध्ये झाडांची सावली पडते, अगदी तशा प्रकारची सावली माझ्या बाल्कनीत असते, म्हणून मी ते केलं. पण साडी उन्हात वाळत नाही घालायचं, ही खूप बरोबर आणि खूप छान कमेंट होती मला ती, आणि ती तुम्हीही अप्लाय केली पाहिजे असं मला वाटतं. तो प्रश्न असा होता की रिठे मिळतात कुठे. सर्वात मेन महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन होता हा की रिठे मिळतात कुठे. तर मी तर कुठून आणलं आहे, किराणा शॉपमधून आणले. मला तिथे इझिली मिळालं, कारण तिथे ना खूप सारे असं आयुर्वेदिक प्रोडक्ट मिळतात त्या दुकानामध्ये, म्हणून मला तिथे इझिली मिळून गेलं. तर तुम्हीही तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या भागामध्ये जिथे कुठे आयुर्वेदिक प्रोडक्टचं जे दुकान असेल, किराणा शॉप, मेडिकल किंवा नाशिकमध्ये कोणी राहत असेल त्यांना माहीत असेल की दगडू तेली, आरकेवर दगडू तेल्याचं मोठं शॉप आहे. तसं कुठेही शॉप जर असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला रिठे इझिली मिळून जातात. अनफॉर्च्युनेटली जर तुमच्या भागामध्ये, जर तुमच्या एरियामध्ये जर ते नाहीच भेटलं तर एकदम सोपा मार्ग, ऑनलाईन जाऊन प्रोडक्ट घेऊन टाकायचं. ऑनलाईन कुठे घेणार मग तुम्ही? ॲमेझॉनला इझिली मिळून जातं, फ्लिपकार्टलाही तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि अजून एक क्वेश्चन होता की मिळतात कितीला. अगदी कमी किमतीत तुम्हाला हे रिठे मिळून जातील. मी फक्त 60 रुपयाचं पॅकेट आणलं आहे. वर खाली होऊ शकतं, कोणाकडे 70 असेल, कोणाकडे 100 असेल, पण जवळजवळ ह्या पूर्ण रिठ्यांमध्ये आपल्या 25 ते 30 साड्या आरामात वॉश होऊन जाऊ शकतात. आणि हो, फक्त साड्याच नाही तर जेंट्स लोकांचे शर्ट्स, पॅन्ट किंवा मुलांचे जे जेंटल क्लिनिंगसाठी कपडे असतात, ज्याला खूप सारे खराब झालेले नसते, कॉलर मळालेली नाही, फक्त एकदाच घातलेला आहे तो वॉश करून ठेवायचा, अशा वेळेस तुम्ही ते वापरू शकतात. किंवा आपले जे ड्रेसेस असतात, खूप जास्त हेवी एम्ब्रॉयडरी असते त्याला, अशा ड्रेसला सुद्धा तुम्ही वापरू शकता. खूप छान आणि जेंटल क्लीन होतं, म्हणून मी हा पर्याय निवडला आणि इफेक्टिव्ह असा पर्याय आहे. म्हणून आपण ड्राय क्लीनला इतके 400-500 रुपये कोण घालत बसणार, म्हणून मग हे छान ड्राय क्लीन आपल्या घरच्या घरी होऊन जातं. त्यानंतर छान वाळल्यानंतर मस्त प्रेस करून पुन्हा घडी मारून साडी आपली जागेवर ठेवायची किंवा बाकीचे कपडे आपल्या जागेवर ठेवायचे. अगदी ड्रायक्लीन सारखा इफेक्ट. आणि अजून एक क्वेश्चन मला होता की फ्रेग्रन्ससाठी तुम्ही कम्फर्ट वापरलं, त्याच्याऐवजी दुसरं काही वापरू शकत नाही का? एकदम सोपं आणि साधं उत्तर आहे की नाही, कम्फर्ट तुम्ही वापरा. कारण अगदी छोटंसं 1-2च ड्रॉपमध्ये तुमच्या साडीला छान असा फ्रेग्रन्स येईल ना. तुम्हाला त्यात डांबर गोळी टाकायची गरज पडेल ना, तुम्हाला त्याच्यामध्ये काही अजून परफ्यूम वगैरे मारायची गरज पडेल. आणि ऐनवेळी जर आपण जर परफ्यूम मारायचं जर राहून गेलं तर आपण तसंच निघून गेलं तरीही आपल्या साडीचा खराब वास किंवा घामाचा असा वास येणार नाही. म्हणून मग तुम्ही थोडंसं कम्फर्ट टाका. 10 रुपयाला पाऊच मिळतं कम्फर्टचं.
माझ्याकडे मोठी बॉटल आहे कारण मी सगळ्याच कपड्यांना वापरते, डेली यूजसाठी मी वापरते म्हणून. पण अगदी 10 रुपयाला पॉकेट येतं, त्याच्यामध्ये तुमच्या जवळजवळ 20 ते 25 साड्या आरामात होतील. कारण आपल्याला फक्त आणि फक्त 2-4 थेंब टाकायचे आहेत. त्यात 2-4 थेंब, अर्ध झाकण म्हणा, असं काही टाकायचं आहे, 2-3 ml असं टाकायचं आहे. म्हणून मग खूप जास्त परवडेबल आहे, खूप जास्त खर्च नाही, पण इफेक्ट मोठा आहे. काही क्वेश्चन राहून गेले असतील किंवा काही क्वेश्चन अजून तुम्हाला विचारायचे असेल तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे, तुम्ही भरभरून कमेंट करा. ही ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सेव्ह करा. आणि जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीचे जर काही तुम्हाला व्हिडिओज विषय काय हवं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हो, रोजचे डेली व्लॉग तर मी इथून पुढे जर स्टार्टच करणार आहे. रोज आपला एक डेली व्लॉग येणार आणि रोज साऱ्या भरभरून असे शॉर्ट्स येणार. रोज 2 शॉर्ट्स तर मी अपलोड करणार आहे, 2 रील्स अपलोड करणार आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल, फेसबुकवर असाल तर तिथेही जाऊन मला फॉलो करा. अशा छान छान गोष्टींसाठी असाच तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम राहू द्या, जेणेकरून मला हे काम करायची अजून जास्त उम्मीद किंवा अजून जास्त एक्साइटमेंट, अजून जास्त मला मोटिवेशन मिळेल. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि अजूनही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब फॉलो करा. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.